व्यवस्थित होऊ दे बाबा. वेडीस का तू? आवाज जाईल ना बाहेर. अरे नाही जाणार रे. आणि गेलास तर जाऊ देत ना. फायनली माझा नवरा एमडी झालाय म्हटल्यावर मी सेलिब्रेशन तर करणारच ना. नाही बरोबर आहे, आपण सेलिब्रेशन करूया. पण बाहेर स्मशान शांतता असताना आपण सेलिब्रेशन करतो हे जर का कोणाला कळलं तर ते आपले संघर्षील. आपला आनंद आपल्यापुरतं ठेवूया ना. घरच्यांसाठी आपल्याला सुद्धा दुःख होतं हे दाखवूया ना. हो रे विक्रांत, आपल्या दोघांना खूप खूप दुःख झालंय. इंद्रा घर सोडून गेलाय म्हणून आहे ना मला आत्तापासूनच रडू कोसळलंय बघ. असंच असंच आपल्याला दुःख होतंय हे या रूमच्या बाहेर आपल्याला दाखवायचंय. हे बघ, चुकून जरी कोणाला कळलं ना तर एका क्षणामध्ये आपल्या हातातून सगळं निष्ठून जाईल. ए बाबा, हे असं काही बोलू नकोस हा. आपल्या आयुष्यात कितीतरी दिवसांनी असं काहीतरी चांगलं घडलंय. आवाज कमी कशाला करायचा? मी बंदच करते ना. थांब, हे घे, केलं बंद. एवढी घाबरायची गरज नाहीये. आपल्या आतल्या दबलेल्या आवाजाला बाहेर काढण्यासाठी म्युझिक हवंच, फक्त आपल्या पुरता. फायनली इतकी वर्ष मी जे स्वप्न बघत होतो ते फायनली पूर्ण होत आहे. ज्या खुर्चीवर माझा डोळा होता ना ती खुर्ची मला फायनली मिळते. महाडिक इंडस्ट्रीजचा फायनली मी एमडी होतोय. मला खूप आनंद होतोय. मला बेभान होऊन नाचवंसं वाटते उर्मिला. हे काय? ही कुठली स्टाईल बसायची? अरे मी आता एमडी ची बायको आहे म्हटल्यावर मला ॲटिट्यूड कॅरी करावा लागणारच आहे ना. मग कसा वाटतोय माझा हा ॲटिट्यूड? थोडा अजून वाढव. आणखी थोडा. एक मिनिट. आता There you are. Perfect. एक मिनिट विक्रांत, असाच उभा राहा. हं? परफेक्ट. आता वाटतोयस तू एमडी. हे बघ विक्रांत, हा औरा तू कॅरी करायचा आहेस. म्हणजे एमडी सारखं चालायचंय, बोलायचंय, बसायचंय. म्हणजे मी हा असा बसू?